हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दुसऱ्या दिवशी श्रेया, आकृती आणि बिपाशा यांनीही कालच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो पोस्ट केले होते. त्या फोटोंमध्ये देखील रंश होता. अनुषाने जेव्हा कमेंट्स पाहिल्या तेव्हा सर्वजण फक्त तिच्याबद्दल आणि रंशबद्दलच बोलत होते. आता हे सगळं पाहून अनुषाला काहीसं विचित्र वाटू लागलं. तिने फोन बंद केला आणि शांतपणे पडून घेतलं. तिच्या मनात एकच विचार फिरत होता, या सगळ्या बातम्यांवर अविराज कसा रिॲक्ट करेल? कुठे तो माझ्यावर रागावला तर? ती हेच सगळं विचार करत होती. तेवढ्यात पॅलेसच्या बाहेर काही गाड्या थांबण्याचा आवाज आला. तिला समजलं की अविराज आला असावा. तरीही ती खाली गेली नाही. त्याला सामोरं जाण्यातच तिला अजीब वाटत होतं. डिनरच्या वेळेसही ती शांतपणे डोकं खाली घालून जेवण करत होती. एकदाही तिने अविराजकडे पाहिलं नाही. अविराज तिच्या सगळ्या हालचाली निरखून पाहत होता, पण काही बोलला नाही. जेवण झाल्यानंतर अविराज उठला, अनुषाजवळ गेला आणि तिला थेट उचलून आपल्या रूममध्ये घेऊन गेला. त्याने तिला आपल्या मांडीवर बसवत विचारलं, काय झालं? अशी का वागत आहेस? अनुषा आपले हात एकमेकात गुंतवत हळू आवाजात म्हणाली, आज सकाळपासून जे काही चाललंय त्यामुळं तुम्ही माझ्यावर रागावला आहात असं वाटतंय. अविराज तिच्याकडे समजूतदारपणे पाहत म्हणाला, तुझ्या यशाची ही फक्त सुरुवात आहे. मी तुझ्यावर रागवेन किंवा नाराज होईन असं तुला वाटतं का? मग अनुषाने तिला त्रास देणाऱ्या सगळ्या गोष्टी शांतपणे सांगितल्या. अविराज तिला समजावत म्हणाला, बाळा, जेव्हा आपण काही मोठं मिळवतो तेव्हा मित्र, शत्रू, प्रतिस्पर्धी सगळेच तयार होतात. तुझ्या यशामुळे तू प्रसिद्ध होत आहेस. लोक बोलतीलच, ते थांबू शकत नाही. पण त्याला कसं हाताळायचं हे मात्र आपल्या हातात असतं. आता सगळं नवं आहे म्हणून तुला वेगळं वाटतंय. हळूहळू याची सवय होईल आणि हे सगळं अगदी नॉर्मल वाटेल. हे बोलून त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. अनुषाने त्याच्या शब्दांचा अर्थ समजून घेत त्याला मिठी मारली. मला कळलं की मला काय करायचं आहे. तिने फोन घेतला, अकाउंट लॉग इन केलं आणि काल केक कापतानाचे आपल्या आणि अविराजचे काही फोटो पोस्ट केले. कॅप्शनमध्ये लिहिलं, थँक्यू सो मच फॉर दॅट अमेझिंग बर्थडे पार्टी अँड थँक्यू फॉर एव्हरीथिंग. प्रेसिडेंट राठोड, आज मी जे काही आहे ते तुमच्याचमुळे आहे. तुम्ही योग्य संधी दिली नसती तर लोकांकडून मला आज मिळत असलेलं प्रेम मला कधीच मिळालं नसतं. आणि त्यानंतर शेवटी तिने लिहिलं, आणि माझ्या सर्व मित्रांचेही खूप आभार. मला आशा आहे की पुढेही मी माझ्या कामातून तुमचं मन जिंकत राहीन आणि तुम्ही सगळे मला माझ्या कामामुळेच प्रेम कराल, इतर कोणत्या कारणामुळे नाही. फोटो पोस्ट करून ती फोन बंद करते आणि अविराजकडे बघते. जणू विचारत होती, ठीक आहे ना? अविराज हसत थोडीशी टेढी स्माईल देत म्हणाला, वा, एवढ्या लवकर समजून घेतलंस माझं म्हणणं. वेल डन बाळा. अनुषा त्याच्याकडे वळून म्हणाली, फक्त वेल डन म्हणालात म्हणून चालणार नाही. अविराज हसत विचारतो, म्हणजे तुला काय हवं आहे? त्यानंतर अनुषा त्याचा टी-शर्ट काढत म्हणाली, आता सांगते. ती त्याला आपल्या जवळ खेचते, बेडवर सोबत पाडते आणि किस करू लागते. अविराजही तिला कमरेने पकडून तिचा साथ देऊ लागला. दुसऱ्या दिवशी दोघे नाश्ता करत होते. कॉफी पीत अविराज म्हणाला, उद्या तुझा आणि रंशचा अजून एक फोटोशूट आहे आणि कदाचित मीडिया इंटरॅक्शनही करावं लागेल. तशी तयारी ठेव. अनुषाने हातातला ब्रेड प्लेटमध्ये ठेवत विचारलं, शूट तर चालेल, पण अवी, तुम्हाला वाटतं मी अजून मीडिया इंटरॅक्शनसाठी तयार आहे? अविराज शांतपणे म्हणाला, मला माझ्या ट्रेनिंगवर पूर्ण विश्वास आहे, पण त्याची परीक्षा घेणंही गरजेचं आहे. पुढं अजून मोठं चॅलेंजेस तुझी वाट पाहत आहेत. इतक्या छोट्या गोष्टी हाताळता आल्या नाहीत तर पुढचं कसं हाताळशील?
अनुषाने त्याचं म्हणणं लगेच समजून घेतलं. मग थोडी उत्सुकतेने विचारलं, अवी, माझी काही मोठी प्रतिस्पर्धी आहे का? स्पर्धी आहे का? तुम्ही नेहमी मला इतकं प्रिपेअर ठेवता. त्यानंतर हे ऐकताच अविराजची बाईट अर्ध्यातच थांबली. त्याच्या चेहऱ्यावर एक शातीर स्मित उमटलं. मनात तो म्हणाला, हळूहळू सगळं कळायला लागलंय. गुड. तो म्हणाला, योग्य वेळ आल्यावर सगळं तुला स्वतःच कळेल. अनुषा पुढे काही विचारत नाही. नाश्ता करून तिने बाय म्हटलं आणि बाहेर पडू लागली. तेवढ्यात अविराजने हाक मारली, डू यू टेक युअर मेडिसिन्स प्रॉपरली बच्चा? त्यानंतर अनुषाचे पाय थबकले. तिने चावून आपली जीभ दाताखाली दाबली. सत्य ती सांगू शकत नव्हती आणि अविराजला खोटं बोलणं तिच्यासाठी अशक्य होतं. अविराज उठून तिच्या समोर येताच ती अडखळून म्हणाली, ओ अवी, मी. तेवढ्यात अविराज जोरात ओरडला, रेखा. मेडचं नाव एवढ्या कडक आवाजात घेतल्यावर अनुषा घाबरून गेली. रेखा लगेच तिथे आली आणि तिच्या हातात अनुषासाठी आणलेल्या औषधांचा पॅकेट होता. अविराजने त्या औषधांकडे एक कटाक्ष टाकला आणि मग अनुषाकडे पाहिलं. अनुषाला लगेच समजलं की तो काय सांगू इच्छित आहे. चेहऱ्यावर नाराजी आणत तिने मन मारून औषध घेतलं. रेखा शांतपणे तिथून निघून गेली. औषधामुळे तोंडाची चव खराब झाली होती आणि त्यात अविराजचं अचानक ओरडणं, या दोन्हीमुळे अनुषा मान खाली घालून उभी होती. अविराज तिच्या जवळ आला. तिला हलकेच आपल्या मिठीत घेतलं आणि शांत स्वरात म्हणाला, तुला माहीत आहे तुला औषधांची किती गरज आहे? मुंबईत परत आल्यापासून तू चेकअपलाही गेली नाहीस. तरीही मी काही बोललो नाही. पण औषधांच्या बाबतीत लापरवाही अजिबात चालणार नाही. पुढच्या वेळी असं होऊ देऊ नकोस. तो तिचा चेहरा वर उचलतो, तिच्या कपाळावर एक किस करतो आणि ऑफिससाठी निघून जातो. अनुषा ही नंतर कॉलेजसाठी घराबाहेर पडते. अविराज कारमध्ये बसला होता. समोरच्या सीटवर ऋषभ बसला होता. अविराज टॅबवर ट्रेंडिंग न्यूज पाहत विचारतो, तिचं अपडेट काय आहे? ऋषभ मागे वळून म्हणाला, बॉस, ती सध्या तिच्या हॉलिवूड फिल्मची तयारी करते. कित्येक दिवसांपासून तिच्याबद्दल आणि तिच्या फिल्मबद्दलच बोललं जात होतं. प्रोडक्शनवाल्यांनी ही ट्रेंड टिकवण्यासाठी रोज काहीतरी अपडेट टाकलं. पण मॅडम आणि रंशच्या फोटोनंतर सगळ्यांचं लक्ष तिकडे गेले. ते दोघे सगळीकडे ट्रेंडिंग आहेत. त्यामुळे ती आता कोणत्या ज्वालामुखीसारखी फुटेल ते सांगता येत नाही. तो हलकासा हसला. अविराजने कारच्या बाहेर नजर टाकली आणि रस्त्याच्या कडेला त्याला एक मोठं होर्डिंग दिसलं. जिच्याबद्दल ते दोघे बोलत होते तिचंच एक भलं मोठं ॲडवरील फोटो. अविराजच्या चेहऱ्यावर एक हलकी पण धोकादायक स्मितरेषा उमटली. मनातच त्याने त्या होर्डिंगकडे पाहत म्हटलं, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे काय होणार ते बघत जा. त्याचवेळी एक आलिशान घर. डायनिंग एरियामध्ये एक मुलगी रागाने तिच्या हातातलं टॅब फेकत ओरडली, व्हॉट द हेल इज ऑल दिस? हे नक्की चाललंय तरी काय? त्यानंतर ही अनुषा कोण? कुठून आली? 1-2 दिवसांची मॉडेल आणि एका फोटोशूटमुळे थेट ट्रेंडिंगमध्ये. आणि आता तर अविराजसोबत फोटो पोस्ट केलेत. तिची एवढी औकात आहे की अविराज तिच्याकडे नजरेनेही पाहिल आणि ती त्याच्यासोबत केक कापते, बर्थडे साजरा करते. ती एवढी संतापलेली पाहून तिचे मॅनेजर शांतपणे म्हणाली, निशा शांत हो, ती ASR एंटरटेनमेंटचीच मॉडेल आहे. अविराज तिच्या बर्थडेला असेल याचं काहीच कारण लागत नाही. आणि तुला खरंच वाटतं की तुझी जागा कुणी घेऊ शकतं? तू 1-2 दिवसांच्या मॉडेलमुळे एवढ्या अस्थिर का होतेस? निशा अजून चिडून ओरडली. अविराजला हे असलं काहीच आवडत नव्हतं. तो माझ्या बर्थडे पार्टीलाही यायचा नाही. फक्त कार्ड देऊन मोकळा व्हायचा. आणि आज हा त्या 2 दिवसांच्या मॉडेलसोबत केक कापतोय. मी शांत बसू आणि कमेंट्स पाहिले आहेत का? कालपर्यंत लोक रंश आणि अनुषा मेड फॉर इच अदर
असं बोलत होते आणि आज तेच लोक अनुषा आणि अविराजची जोडी बोलतायत. मी तिला सोडणार नाही. या अनुषाची कहाणी माझ्याच हाताने संपेल. ती एक शहरीत स्मित करत शांत झाली. टी झेवियर कॉलेज. अनुषा कॉलेजमध्ये पोहोचली. कार पार्क करून क्लासकडे जात असतानाच कुणीतरी तिचा हात पकडून तिला ओढलं आणि एका रिकाम्या क्लासरूममध्ये घेऊन जाऊन दार बंद केलं. अनुषा चिडून ओरडली, साहिल, तुझी हिंमत कशी झाली असं करण्याची? त्यानंतर तिने त्याच्याकडे नीट पाहिलं नव्हतं, पण त्याचा स्पर्श आणि परफ्यूमची सुगंध तिला स्पष्ट संकेत देऊन गेला होता. साहिल वळून हसत म्हणाला, वा, न पाहताच फक्त माझ्या टचने ओळखलंस जान. त्यानंतर डोंट यू डेअर, अनुषा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. साहिल मोठ्याने हसला. काय झालं? आता असं नाव घेणारे बरेच जण मिळाले का? त्यानंतर अनुषा चिडून म्हणाली, दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. ती निघायला वळली, पण साहिलने तिला मागून पकडलं आणि बेंचवर ढकलून तिच्यावर झुकत म्हणाला, काल रंजसोबत ट्रेन करत होतीस आणि आज सरळ मिस्टर राठोड. काय मज्जा आहे तुझी. मी तुला किती संस्कारी समजत होतो, पण तू तर छी. प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःलाच कुणाला वाटून दिलंस का? अनुषाने जोरात त्याला ढकललं आणि त्याच्या गालावर एक जोरदार चापट मारली. तेवढ्यात दरवाजा धाडकन उघडला. रंज तिथे उभा होता. साहिल त्याच्याकडे पाहून हसत म्हणाला, लो, तुझा दुसरा आशिकही आलाय आणि अशा थपडा मारत किती जणांचे तोंड बंद करशील? अनुषा पुढे आली. साहिलला दुसरी चापट मारली. त्याचा कॉलर पकडत थंड सुरात म्हणाली, हा थप्पड तुला खूप आधी दिला पाहिजे होता. आज मिळाला. आणि ऐक, मी काय करते, कुणासोबत करते, तू कोण आहेस, मला काही बोलणारा आणखी एकदा माझ्या आयुष्यात नाक खुपसण्याचा प्रयत्न केला ना, तर काय होईल याची तुला कल्पनाही नाही. ती तिथून निघून गेली. रंजने काहीच बोललं नाही. फक्त साहिलकडे एक कठोर चेतावणी देणारी नजर टाकली आणि अनुषाच्या मागोमाग बाहेर गेला. अनुषा कॉलेजच्या सेकंड टेरेसवर उभी होती, काहीतरी विचारात हरवलेली. तेवढ्यात रंज शांतपणे तिच्या मागून येऊन तिच्या शेजारी थांबला. तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवत तो म्हणाला, सिली, आर यू ओके? अनुषा समोरच पाहत दृष्टी न हलवता हळू आवाजात म्हणाली, का सगळे माझ्या आयुष्यात इंटरफेअर करतात? एकदा गेलेत ना माझ्या आयुष्यातून, तर मग पूर्णपणे का नाही जात? तिचा चेहरा, तिचा तुटलेला आवाज पाहून रंजने आधी तिला शांत केलं. पहिले शांत होतो आणि मला एक सांग, अजूनही त्या साहिलवर प्रेम करतेस का? अनुषा त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या नजरेतलं उत्तर रंजला कळलं. तो हलकसं हसत म्हणाला, तुम्हा दोघांना पाहून आणि त्या दिवशी पार्टीत जे झालं ते पाहून काहीतरी तर समजलंच मला. मी इतका स्टुपिड नाही. अनुषा काही उत्तर न देता फक्त शांत उभी राहिली. रंजने तिचा हात हलकेच पकडत विचारलं, तू माझ्यावर विश्वास करतेस ना? अनुषाने फक्त मान हलवली. मग माझ्याशी सर्व काही शेअर करू शकतेस? रंज शांतपणे म्हणाला. एक खोल श्वास घेत अनुषाने साहिलबद्दलची तिची संपूर्ण कहाणी रंजला सांगितली. सर्व ऐकून रंजला तिच्यासाठी जितकं वाईट वाटलं होतं, तितकंच साहिलचा गळा दाबून टाकावासा वाटत होता. त्याने स्वतःला शांत करत अनुषाला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, तुझ्या मनात त्या माणसासाठी जे काही चांगलं उरलंय सगळं सोडून दे. तो त्याच्या लायकीचा नाही. नफरत ठेव, राग ठेव, पण बाकी काही नाही. आणि अशा लोकांकडे दुर्लक्ष कर. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तुला कधीही कोणाची गरज लागली तर आय एम ऑलवेज देअर फॉर यू, सिली.
या क्षणी अनुषालाही कोणीतरी आपलंसं वाटण्याची गरज होती. तिनंही त्याला हलकेच मिठी मारली. पण कोणीतरी दूर उभा होतं. आवाज काही ऐकू आला नाही, पण त्यांना एकमेकांना मिठी मारताना पाहून त्याने त्यांचा फोटो काढून ठेवला. दरम्यान इकडे मेघा तिच्या फोनमध्ये तो फोटो बारकाईने पाहून हसत म्हणाली, पोर अनुषा, हा फोटो जर मिस्टर ASRच्या हातात गेला तर मग तिचं काय होईल? तो तिला पुन्हा कधी बघेलही का? तिच्या शेजारी उभी असलेली शीना लगेच म्हणाली, मेघा, आपण हा फोटो ऑनलाईन पोस्ट का नाही करत? शीना बोलताच मेघा चिडून तिच्या डोक्यावर हलकेच टोकून म्हणाली, डोकं नसेल तर ते वापरण्याचा प्रयत्न करू नकोस. अनुषा आणि रंश हे दोघंही आता कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. लोक हैराण आहेत त्यांच्या मागे. हा फोटो आपण पोस्ट केला तर त्यांना अजून पॉप्युलॅरिटी मिळेल. लोक त्यांना खरं कपल समजून डोक्यावर घेऊन नाचतील. दोघीही तेथून निघून गेल्या. अनुषा आणि रंश सुद्धा तेव्हाच टेरेसवरून खाली उतरले होते. दुसऱ्या बाजूला रोडच्या कडेला एका छोट्या शॉपमधून सानिया काहीतरी घेऊन बाहेर आली होती, पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं. विचारात हरवलेली ती चालत चालत रस्त्याच्या कडेवरून थेट रस्त्याच्या मध्येच आली आणि तिला काहीच जाणवलं नाही. मागून एक कार जोरात येत होती. ती कार तिला धडक देणार इतक्यात कुणीतरी तिचा हात घट्ट पकडून तिला जोरात मागे खेचलं. कार थोड्या अंतरावर जाऊन थांबली. ड्रायव्हर चिडून विंडो खाली करत ओरडला, मरायला माझीच कार दिसली का? ऋषव, ज्याने तिला आत्ताच वाचवलं होतं, तोही उलटा त्याच्यावर ओरडला, कार चालवता येत नाही तर रस्त्यावर घेऊन का येतोस? हॉर्न तरी वाजवता आला असता. चुपचाप निघून जा इथून, नाहीतर काय होईल सांगू शकत नाही. ऋषवच्या आवाजातला राग पाहून तो माणूस घाबरून गेला. पटकन कार स्टार्ट करून निघून गेला. ऋषवने सानियाकडे पाहिलं. ती शांत खाली मान घालून उभी होती. तो तिला हाताने बाजूला घेत म्हणाला, रस्त्यावर चालताना लक्ष कुठं असतं तुझं? काही कळतंय का तुला? एवढंही सेन्स नाही का तुझ्यात? तो सतत बोलत राहिला, पण सानियाने एकही शब्द उच्चारला नाही. ऋषवला ते काहीतरी वेगळंच वाटलं. त्याने तिला कारमध्ये बसवत म्हटलं, चल, तुला घरी सोडतो, नाहीतर पुन्हा काहीतरी करशील. सानिया काही न बोलता शांतपणे कारमध्ये बसली. ऋषव संपूर्ण रस्ताभर बोलतच राहिला, दातत, विचारत, चिडत, पण सानिया एकदम शांत, एक शब्द नाही. ऋषव मनात म्हणाला, याला अचानक काय झालंय? ही तर बोलता बोलता थांबत नाही आणि आज एक शब्दही नाही. ऋषव कार चालवत होता आणि सतत सानियाला काही ना काही बोलत होता. मी तेव्हापासून बोलतोय आणि तू ही माझ्या डोक्यावर बसून नाचतेस? आज पैशांचं असं काय झालं? त्याने थेट सानियालाच विचारलं. काही बोलशील का? किती वेळापासून मीच बोलतोय. तेव्हाच त्याची नजर सानियाने घातलेल्या स्टीलच्या जॅकेटवर गेली. आणि एवढ्या उष्णात तू हे स्टीलचं कवच का घातलंस? असं म्हणत त्याने हाताने ते जॅकेट थोडंसं बाजूला केलं. पण जसं त्याने ते हटवलं, तो थिजल्यासारखा झाला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. सानियाच्या शरीरावर खूप गडद निळे काळे ओरखडे आणि सूज होती. जणू कुणीतरी तिला भयानक मारहाण केली होती. ऋषवने लगेच ब्रेक मारून कार थांबवली आणि तिच्याकडे बघत म्हणाला, हे सगळं, हे काय आहे? तुला कुणी मारलं? त्यानंतर त्याने तिच्या टी-शर्टची बाह थोडी वर केली. तिथेही माराचे ठसे होते. काहीतरी सांगशील का? एवढ्या निर्दयपणे कुणी मारलं तुला? सानियाने झटक्यात आपला स्टोल परत ओढून घेतला. ती कारमधून उतरतानाच खूप हलक्या आवाजात म्हणाली, माझं घर पुढंच आहे, मी निघते. यानंतर कुणी तुला माझ्यासोबत पाहिलं
तर आज पुन्हा काहीतरी होईल माझ्याबरोबर आणि माझ्यात आता ते सगळं परत सहन करण्याची ताकद नाही. ती शांतपणे कारमधून उतरली आणि चालत निघून गेली. ऋषभ तिला जाताना फक्त बघतच राहिला. त्याला काही समजत नव्हतं. थोडा विचार करून त्याने अनुषाला फोन करून सगळी गोष्ट सांगितली. अनुषा ऐकताच सगळं समजली. ती म्हणाली, तू काळजी करू नको, मी बोलते तिच्याशी. ऋषभकडे काही अधिक बोलण्याची ताकदच उरली नव्हती. त्याने फक्त येस मॅम म्हणत फोन ठेवला. काही वेळ तो सानियाच्या घराच्या दिशेकडे पाहत राहिला आणि मग कार स्टार्ट करून तिथून निघून गेला. कॉलेजमध्ये अनुषा फोनवर बोलत होती. रंश आणि बिपाशा तिच्या सोबतच उभे होते. अनुषाच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहून बिपाशाने विचारलं, काय झालं अनु? कोणाचा कॉल होता? आणि तू इतकी घाबरलेली का दिसतेस? अनुषाने दोघांना सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाली की ती सानियाला भेटायला जाणार आहे. हे ऐकून रंशही सोबत जाण्यास तयार झाला. तेव्हाच बिपाशा म्हणाली, अनु, तू खरंच तिच्या घरी जाणार आहेस? तुला माहिती आहे ना, आपण तिथे गेलो तर तिच्या अडचणी अजून वाढतील. सगळ्यात योग्य हेच की ती कॉलेजला आली की तिला बोल. अनुषा थोडा विचार करून म्हणाली, हो, तू बरोबर बोलतेस. आत्ताच तिथे गेलो तर तिचा प्रॉब्लेम आणखीनच वाढतील. पण मग ते तात्पुरतं हे प्रकरण सोडून आपापल्या क्लासेसला गेले. मुंबई एका बीच एरियामध्ये आज श्रेयाचा तिथे शूट होता. शूट संपलं होतं. सगळे पॅकअप करत होते. श्रेया व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन कपडे बदलून आली आणि बीचवर जाऊन समुद्राच्या लाटांमध्ये पाय बुडवून ती सुंदर संध्याकाळ अनुभवत होती. ती विचारांच्या गर्दीत हरवून गेली होती. हलकी थंड हवा तिला सुखावत होती. तेवढ्यात कोणीतरी मागून येऊन तिला हलकेच आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कानात हळूच म्हणालं, माझ्याच विचारात होतीस का? श्रेया समोरच बघत नकळत म्हणाली आणि त्यानंतर तिच्या त्या उत्तराने त्या माणसाच्या विजयाच्या चेहऱ्यावर हलके स्मित उमटले. तो म्हणाला, कमाल आहे. समोर असलं की दुर्लक्ष करतेस आणि नसतो तेव्हा मिस करतेस. श्रेया जणू भानावर आली. तिने झटक्यात स्वतःला त्याच्या मिठीतून सोडलं आणि रागाने म्हणाली, व्हॉट द हेल आर यू डुईंग? मला असं पकडण्याची तुमची हिंमत कशी झाली? आणि त्यानंतर तुम्ही इथे काय करत आहात? तिच्या वागण्यातला अचानक बदलाने विजय चकित झाला. अचानक तुला काय झालं? मला कळलं की तू इथे आहेस म्हणून भेटायला आलोय. श्रेया अजूनच रागावून म्हणाली, पहिली गोष्ट, तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवत आहात का? आणि दुसरी, मी तुम्हाला कुणा दुसऱ्यासारखं समजलं बस. विजयचा चेहरा पडला. त्याने तिचा हात धरत विचारलं, कुणा दुसऱ्याप्रमाणे? कुणाला समजलंस? श्रेयाने हात झटकत उत्तर दिलं, रोहन. मी तुम्हाला रोहन समजले. रोहन ज्याच्यावर मी प्रेम करते. मी तुम्हाला किती वेळा सांगू, ते दिवस गेले. मला त्रास देणं बंद करा. त्या दिवशीही मी नशेत तुम्हाला रोहन समजलं म्हणून ते सगळं घडलं. आता विजयचं रागाने रक्त उकळत होतं. त्याच्या चेहऱ्याच्या नसांवर ताण दिसत होता. त्याने श्रेयाच्या खांद्याला पकडत तिला जवळ ओढलं. त्याच्या लाल संतापलेल्या डोळ्यात पाहत अतिशय थंड आवाजात तो म्हणाला, तुझी हिंमत कशी होते? प्रत्येक वेळी त्या रात्रीला फक्त एक इन्सिडंट म्हणायची आणि आत्ताच काय म्हणालीस? तू मला कुणी दुसरा समजली होतीस? जर त्या रात्री तुला खरंच रोहन वाटलं असतो तर नशेत सुद्धा एकदाही मला रोहन म्हणाली नसतेस का? पुरं झालं तुझं प्रेम आणि पुरं झालं मला नाकारलंयस ते. आता तू खऱ्या विजय सिंगला भेटशील
आणि हो, तू रोहनला किंवा कुणालाही प्रेम करत असशील, मला त्याचं काहीही देणं घेणं नाही. पण तू माझीच असणार, स्पष्ट. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. श्रेयाला मात्र त्याचा तो चेहरा आणि त्या शब्दांनी भीतीच वाटली. आजचा विजय तिला ओळखूच येत नव्हता. अविशा पॅलेस. डिनरनंतर अनुषा आपल्या रूममध्ये जाऊन अभ्यास करू लागली. अविराजही आपल्या स्टडी रूममध्ये कामात व्यस्त होता. अभ्यास करत करत वेळ कसा गेला तिला कळलंच नाही आणि रात्रीचा 1 वाजून गेला. अनुषा पुस्तक बंद करत खोल श्वास घेत म्हणाली, मला आजचं सगळं अविला सांगायला हवं का? काही क्षण विचारात पडून तिने मोबाईल पाहिला. 1 वाजून गेलेच होते. तिच्या चेहऱ्यावरचा भाव अचानक बदलला आणि त्यानंतर 1 वाजलेत आणि हे अजूनही काम करत असतील, झोपले असतील तर बरं. नाहीतर जर मी यांना आता स्टडी रूममध्ये काम करताना पकडलं तर मी काय करेन मला स्वतःलाच माहीत नाही. ती चिडून पुटपुटत अविराजच्या रूमकडे निघाली. ती थेट त्याच्या स्टडी रूमचा दरवाजा उघडून हात छातीवर क्रॉस करून उभी राहिली. आणि त्यानंतर अविराज व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होता. त्याने तिच्याकडे न पाहिलं तरी त्याला माहिती होतं की तिथे आहे. मीटिंग संपवून त्याने कॉल कट केला आणि तिच्याकडे न पाहताच उजव्या हाताने तिला जवळ येण्याचा इशारा केला. ती चालत त्याच्या जवळ आली आणि त्यानंतर अविराजने अजूनही लॅपटॉप स्क्रीनवर पाहताच तिला ओढून आपल्या मांडीवर बसवलं आणि डाव्या हाताने टायपिंग करत तो म्हणाला, काय झालं बाळा? त्यानंतर अनुषा थोडी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, आधी तर माझ्या डोळ्यात पाहिलं की लगेच कळत होतं तुम्हाला, आता न बघताही कळतं. अविराजने लॅपटॉप बंद केला आणि तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाला, रात्रीचं 1 वाजून गेलाय आणि तू अजूनही झोपलेली नाहीस. म्हणजे तुझ्या मनात काहीतरी आहे जे तुला झोपू देत नाही आणि तू एवढ्या रात्रीपर्यंत स्टडी फक्त तेव्हाच करतेस जेव्हा तुला मन दुसरीकडे वळवायचं असतं. आता सांग, काय झालंय? अनुषाने त्याला मिठी मारली आणि त्यानंतर, तुम्ही मला इतकं चांगलं कसं काय ओळखता? अविराजला विचारलं. तो हलकेच हसला. तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, सांग आता. अवी बोलला. अनुषाने मग कॉलेजमध्ये घडलेलं सगळं त्याला सुरुवातीपासून सांगितल्यानंतर ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तो कसा रिॲक्ट करेल याच्या भीतीने. पण अविराज मात्र शांत होता. त्याने तिच्याकडे पाहत विचारलं, हेच ना विचारत होतीस की मी कसा रागवेन? पण बघ, जोपर्यंत तू स्वतः माझ्याकडे मदत मागत नाहीस तोपर्यंत मी काहीही करणार नाही. हे प्रकरण तू कसं हाताळायचं ते तुझ्यावरच सोडतो. कारण तुलाही माहीत आहे, जर मी ठरवलं तर एका सेकंदात त्याचं सगळं संपवू शकतो. पण मला बघायचे आहे की माझी अनुषा स्वतःच्या समस्यांना कशी सामोरी जाते. आणि काही झालंच तर फक्त मागे वळून बघ, मी तिथेच असेन. अनुषाने दिलखुलास हसू दिलं. जणू तिच्या मनावरचं ओझं खाली उतरलं आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. अविराज तिला उचलून रूममध्ये घेऊन आला. तिला बेडवर बसून औषध दिलं. झोप आता, उद्या खूप स्ट्रेसचं दिवस असेल. अनुषा नाखुशीत औषधांकडे पाहत होती, पण शेवटी घेतली आणि झोपायला पडली. अविराजने टी-शर्ट काढून तिच्या शेजारी येऊन झोप घेतली. ती झटकन त्याच्यावर चढल्यासारखी येऊन त्याला कवटाळून झोपली. तो तिला पाहून हसला. तिच्या केसांवरून हात फिरवत तिला झोपवू लागला. अनुषा झोपली होती, पण अविराज मात्र छताकडे पाहत विचारात हरवला होता. थोड्या वेळाने त्याने फोन उचलून विजयला कॉल केला. कॉल लागताच अविराज शांत आवाजात म्हणाला, तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. मला कोणाचं तरी कंपनीचे शेअर्स खाली येताना पाहायचे आहेत.
पूर्णपणे संपवायचं नाही, पण चव दाखवायला हवी. विजय, जो आपल्या बाल्कनीत दारू घेत बसला होता, लगेच म्हणाला, नाव सांगा फक्त, उद्या सकाळची कॉफी त्या न्यूजसोबत पिऊ शकशील. अविराच्या चेहऱ्यावर एक खोडकर, धोकादायक हसू आलं. मिस्टर आहुजा. कॉल कट करून त्याने झोपलेल्या अनुषाकडे पाहत हलकेच म्हटलं, तुला दुखावण्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल बाळा. आणि तोही तिला मिठी मारत झोपला. अविराज नाश्ता करून बराच वेळापूर्वी ऑफिसला निघून गेला होता. अनुषा मात्र आपल्या रूममध्ये बसून सानियाला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्याशी संपर्क होत नव्हता. तिचं मन सानियासाठी काळजीने भरून आलं होतं. म्हणून तिने बिपाशाला फोन करून सानियाच्या घरी जाऊन बघायला सांगितलं. मग अनुषाने अविराजलाही कॉल केला आणि सांगितलं की ती सानियाच्या घरी जात आहे आणि दुपारच्या शूटपूर्वीच ऑफिसला पोहोचेल. त्यानंतर दोघी एकत्र सानियाच्या घरी निघाल्या. सानियाच्या फ्लॅटवर अनुषा खाली आपल्या जग्वारमधून उतरली आणि तिथेच उभी राहून बिपाशाची वाट पाहू लागली. तेवढ्यात बिपाशाचा बॉयफ्रेंड तिला तिथे ड्रॉप करून निघून गेला. बिपाशा अनुषाकडे आली आणि थोडी घाबरत विचारलं, अनु, तू खरंच आतमध्ये जायचं ठरवलं आहेस? त्यानंतर अनुषाने एक खोल श्वास घेतला. जायलाच लागेल. माहीत नाही ती कोणत्या अवस्थेत असेल आणि वाटतंय तिचा फोनही काढून घेतला असावा. दोघी आत गेल्या. बेल वाजताच दार सानियाची बुवा उघडते. त्या दोघींना पाहून थोडंसं हसत म्हणाल्या, अरे तुम्ही या ना, आत या. मी शोनाईला बोलावते. अनुषा लगेच म्हणाली, अहो बुवाजी, तुम्ही त्रास घेऊ नका. आम्हीच तिच्या रूममध्ये जाऊन भेटतो तिला. त्यानंतर हे तिने मुद्दामूनच सांगितलं, कारण त्यांच्यासमोर सानिया काहीच बोलू शकणार नाही हे तिला ठाऊक होतं. बुवाजी काही बोलण्याआधीच मागून सानियाची मोठी बुवाजी सानियाच्या वहिनीची आई होती आणि त्यांच्यासोबतच राहत होती. कर्कश आवाजात म्हणाली, का, इथेही तर बोलता येईल. तिच्या रूममध्ये जाण्याची काय गरज? अनुषा लगेच कारण काढत म्हणाली, ते बुवाजी, खरं तर बिपूला खूपच जोराचा प्रेशर आला आहे. आणि त्यानंतर तिने बिपाशाकडे पाहिलं. आधीच घाबरलेली बिपाशा अनुषाकडे पाहतच राहिली. तेव्हा अनुषाने तिच्या हाताला हलकासा चिमटा काढला. हे ना बिपू? तर त्यावेळी बिपाशा चिमट्याच्या दुखण्यात थरथरत होती. हो म्हणू लागली. अनुषा म्हणाली, पाहिलंत किती जोरात आलंय, इथंच केलं तर. त्यानंतर आणि तिला घेऊन त्या थेट वर सानियाच्या रूमकडे गेल्या. रूममध्ये दोघी आत गेल्या तर सानिया बाल्कनीतल्या खुर्चीवर बसलेली बाहेर एकटक पाहत होती. आणि त्यानंतर अनुषा तिच्याकडे जाऊन हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, माझं बाळ ठीक आहे ना? सानिया जणू काही खोल विचारातून बाहेरच आली. ती दचकून अनुषाकडे पाहू लागली आणि लगेच स्वतःला चादरीत गुंडाळू लागली. अनुषाने तिच्या हातातून चादर घेत म्हणाली, माझ्यापासूनही लपवणार आहेस तुझा त्रास? आणि त्यावेळी सानिया जबरदस्तीचा हसत म्हणाली, त्रास? कसला त्रास? आता सगळ्याची सवय झाली. ते सर, तू अचानक आलीस कशी? त्यानंतर अनुषा काही बोलली नाही, फक्त तिच्याकडे शांतपणे पाहत राहिली. सानिया पुन्हा हसत म्हणाली, काही बोलेल का? असं डोक्यावर उभी राहून घुरून कशाला घाबरवतेस? तेव्हा अनुषा शांत आवाजातच म्हणाली, एकदाही रडलीस तू? सानिया खोटं हसत म्हणाली, आता काही फरकच पडत नाही. इतकं सहन केलंय की
चमडीच कठीण झाली आहे, अगदी माझ्यासारखीच जाड झाली आहे. आणि ती स्वतःच हसू लागली. क्षणातच अनुषाने एक जोराचा चापट तिच्या गालावर दिला. सानिया थक्क झाली आणि अचानक तिच्या मिठीमध्ये शिरून जोरजोरात रडू लागली. अनुषानेही तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला मनसोक्त रडू दिलं. थोड्या वेळाने सानिया शांत झाली. बिपाशाने तिला पाणी दिलं. तिने पाणी पिल्यावर अनुषा शांतपणे विचारते, आता सांग, काय झालं होतं? सानिया बोलायला सुरुवात करते. सानियाची कहाणी. त्या रात्री मी माझ्या रूममध्ये पडून फोन वापरत होते. अचानक भैया रूममध्ये घुसले. तुला माहीतच आहे, मला माझा रूमचा दरवाजा लॉक ठेवायला परवानगी नाही. आणि त्यानंतर आत येताच त्यांनी माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि ओरडायला लागले, कुठल्या मुलाशी बोलतेस रात्रीच्या रात्री? मी सांगितलं की त्यांच्या मनातलं तसं काहीच नाही. आणि त्यावेळी भैयाने फोन चेक करायला सुरुवात केली आणि त्यांना इंग्लिश ट्युशनच्या जीत सोबतची माझी चॅट मिळाली. त्या चॅटमध्ये काहीही चुकीचं नव्हतं. माझ्या स्टेटसला रिप्लाय म्हणून जीतने एक हार्ट पाठवलं होतं, तर मीही रिप्लायमध्ये तसंच पाठवलं होतं. आणि त्यानंतर ते पाहून भैया ओरडू लागले की माझं त्याच्यासोबत चक्कर चाललं आहे. मी खूप समजावलं की तसं काहीही नाही, पण त्यांनी मला मारहाण सुरू केली. तेवढ्यात सानियाला फोनवर तासनतास कुणाशी तरी हसत हसत बोलताना अनेकदा पाहिलं होतं. त्यामुळे घरात असा संशय घेतला जाऊ लागला की तिचे नक्की अनेक पुरुषांशी संबंध असतील. त्या गोष्टींवरून भैयाने तिच्यावर प्राण्यांसारखं मारणं सुरू केलं, इतका की तिच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. तेवढ्यात छोटी मावशी आली आणि भैयाला थांबवत म्हणाली, बस करा, आता पुरे झालं. तिच्या शब्दांमुळे भैया थांबला. त्याने सानियाचा फोन फेकून तोडला आणि तिला इशारा दिला की पुन्हा असं काही दिसलं तर जीव घेईल. हे ऐकून बिपाशा संतापून म्हणाली, तो तुझ्यासोबत असं कसं करू शकतो? तुझा स्वतःचा भाऊ सुद्धा आजवर तुझ्यावर हात उचलला नाही, मग तो कोण? तू अंकल आंटींना सांगितलंस का याबद्दल? त्या प्रश्नाला उत्तर देताना अनुषा म्हणाली, काय फायदा सांगून? ते तर त्यांची जुनीच ओळखीची गोष्ट म्हणतील. त्यांच्यासोबत राहतेस तर सहन करावंच लागेल. सानियाने एक कटू हसू करत म्हटलं, आता हीच माझी किस्मत आहे आणि मी ते स्वीकारलं आहे. अनुषाने तिला मिठी मारून शांत केलं. थोड्या वेळाने सानियाने विचारलं, पण तुम्हाला माझ्याबद्दल कसं कळलं? मग अनुषाने सांगितलं की ऋषवने तिला फोन केला होता. त्याने सगळं सांगितलं आणि तो खूप टेन्शनमध्ये होता. हे ऐकून सानिया मनोमन आनंदी झाली, पण तितकंच चिडून म्हणाली, समोर असते तेव्हा मला पाहून पळतो, जणू काही भूत पाहिले, आणि मागून माझी इतकी काळजी. थोडा वेळ गप्पा झाल्यावर त्या दोघी तिथून निघाल्या, कारण जास्त वेळ थांबून सानियाला पुन्हा त्रास सहन करावा लागला असता. अनुषाने आधी बिपाशाला घरी सोडलं आणि नंतर ती ASRला एंटरटेनमेंटकडे निघाली. ऑफिसमध्ये पोहोचताच तिला समोरून ऋषव येताना दिसला. कदाचित तिला घेण्यासाठीच तो अनुषाकडे येऊन हळू आवाजात म्हणाला, गुड आफ्टरनून मॅम. मग तर इतर स्टाफकडे पाहत थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, मिस अनुषा, तुमच्या शूटला अजून वेळ आहे, तुम्ही केबिनमध्ये जाऊ शकता. आणि तिला मागे येण्याचा इशारा केला आणि त्याचनंतर दोघे लिफ्टने सरळ अविराजच्या टॉप फ्लोअरवर केबिनकडे गेले. अनुषाने विचारलं, अवी माझ्यासोबत लंच करणार आहे का? ऋषव स्मित करून म्हणाला, हो मॅम, बॉसने म्हणूनच मला तुम्हाला घेऊन यायला सांगितलं. त्यावेळी अनुषाने त्याचा चेहरा नीट पाहिला आणि त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसली. तिला काही जाणवलं, पण काही बोलली नाही. ऋषव दार ठोठावणार
इतक्यात आतून कम इन असा आवाज आला. दोघे आत गेले. अविराजने अनुषाला सोफ्यावर बसण्याचा इशारा केला. ऋषवला काही संकेत दिल्यावर तो लगेच बाहेर गेला. अनुषा सोफ्यावर बसून अविराजचं काम संपवण्याची वाट पाहू लागली. कंटाळा येऊ लागल्याने तिने सोशल मीडिया उघडलं. तिला सर्वत्र स्वतःची आणि अविराजची किंवा स्वतःची आणि रंजचीच बातमी दिसत होती. तिने अविराजसोबत पोस्ट केलेल्या फोटोवरही लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव सुरू होता. हे खरं आहे का? अनुषा आणि प्रेसिडेंट राठोड एकत्र आहेत? दोघं खूप छान दिसतायत. ओ गॉड, लुक ॲट द वे दे आर लुकिंग ॲट इच अदर. अशा अनेक प्रतिक्रिया चालू होत्या. तेवढ्यात दार ठोठावलं गेलं आणि ऋषव एका मेडसोबत आत आला. ती मेड फूड ट्रॉली घेऊन आली होती. टेबलवर जेवण मांडून ती निघून गेली. अविराज कामावरून उठून अनुषा जवळ बसला आणि विचारलं, सानियाशी बोललीस? सानियाचं नाव ऐकताच ऋषवच्या डोळ्यात चमक आली, जी अनुषाने नीट पाहिली. तिने त्याच्याकडे पाहत विचारलं, ऋषव, तू लंच केलंस? तो लगेच भानावर येत म्हणाला, नाही मॅम, आत्ताच करायला जातोय आणि बाहेर जाणार होता. अनुषाने त्याला थांबवत म्हटलं, तुला हवं असेल तर आम्हाला जॉईन करू शकतोस. ऋषवने नम्रपणे नकार दिला. थँक्स मॅम, पण ठीक आहे. तेव्हा अनुषाने थोड्या कडक आवाजात म्हटलं, जस्ट शट अप आणि इथे बस. ऋषवने अविराजकडे एक नजर टाकली. अविराज आपल्या फोनमध्ये गुंतलेला होता. मग ऋषव शांतपणे त्यांच्या सोबत बसला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.